वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी दाल खिचडी. ही लहान पोरा पण खाऊ शकता, मोठे पण खाऊ शकता. झटपट बनणारी दाल खिचडी. त्याच्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मूग मसूरची डाळ मिक्स घेतलो आहे. 1 वाटी बासमती राईस घेतलो आहे. ही सगळं स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यात 1 कांदा चॉप, 1 टमाटर चॉप, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची 1 पेस्ट, कढीपत्ता आणि सुके मसाले घ्यायचे. हल्दी पावडर अर्धा चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चम्मच, जरासा हिंग आणि मीठ. त्याच्यावर कुकर घ्यायचं, त्याच्यात तूप टाकायचं, जरासं तेल टाकायचं, कढीपत्ता टाकायचा बघाराला आणि मग कढीपत्ता टाकायचा. मग कांदो टाकायचा. कांदो बेस पोलालो की त्याच्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची. तिचा वास जास्त ती फ्राय करून घ्यायची. मग टमाटर टाकायचे. टमाटर थोडे नरम होऊ द्यायचे. टमाटर टाकून सगळा बेस मिक्स करून घ्यायचा. थोडा शिजत ठेवायचा. टमाटर बेस नरम झालो की त्याच्यातनं सुके मसाले टाकायचे. धना जिरा पावडर, हळदी मिरची पावडर, मीठ आणि हिंग हे सगळे सुके मसाले त्याच्यात टाकायचे. आणि म्हणजे डाळ भिजत ठेवल्यावर आपण ती डाळ टाकायची. दाल खिचडी बनवताना केव्हा पण डाळ जास्ती हवी आणि राईस कमी हवा. तुम्हाला जी राईस घ्यायचं ती तुम्ही घेऊ शकता. बासमती तुकडा पण घेऊ शकता. त्याची पण मग टेस्टी बनतं खिचडी. नाही तर साधा राईस वापरतो ती पण घेऊ शकता. डाळ टाकून झाली की त्याच्यात बासमती राईस मी फुगत ठेवली ते टाकला आणि कोथिंबीर घेतली ती टाकली. जरा बेस पोलून घ्यायचा आणि मग त्याच्यात जितकी चावर आणि डाळ आहे त्याच्यात डबल पाणी टाकायचं. दाल खिचडी फरफरीत बनली की बेस लागतं. मग ती पतली पाहिजे त्यासाठी डबल पाणी टाकायचं. हे सगळं बेस मिक्स करून मग कुकरचं ढाकण लावायचं आणि 3 शिट्टे घ्यायचं. 3 शिट्टे झाले की जरा कुकर थंड होऊ द्यायचं आणि मग खिचडी खोलून बघायची. तयार आहे आपली यम्मी आणि टेस्टी पतलीशी अशी दाल खिचडी. आता बघाराची तयारी करायची. बघारासाठी आपल्याला हवं आहे लाल सुकी मिरची, लसूण चॉप, आला चॉप, राई, जिरा, हिंग. तेल गरम करत ठेवायचं. त्यात राई बेस तडतडू द्यायची. राई बेस तडतडली की त्याच्यात लसूण आणि आला जे चॉप करून ठेवलं ती टाकायचा आणि त्याच्यात बाकी सगळे मसाले टाकायचे. जिरा, हिंग आणि लाल मिरची. ही सगळं बेस फ्राय झाला की खिचडीवर आपण बघार टाकू शकतो. ही तयार आहे आपली यम्मी आणि टेस्टी दाल खिचडी. ही तुम्ही केव्हा पण खाऊ शकता. दुपारी पण खाऊ शकता, रात्री पण खाऊ शकता. लहान पोरं ही शौकाने खातात दाल खिचडी. खूप टेस्टी बनतं. तर नक्कीच ट्राय करा दाल खिचडी आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा रेसिपी कशी वाटली ती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.